तर खरातच्या कार्यालयाची सुद्धा तपासणी आता सुरू झालेली आहे। गुन्हे शाखेकडून खरातच्या कार्यालयाची तपासणी सुरू केली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात खरातचं कार्यालय आहे आणि या कार्यालयाची तपासणी सुरू आहे। इथले सीसीटीव्ही सोबतच इतर सर्व बाबतीत गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे। किरण गोटूर यांनी इथला आढावा घेतलाय, तो पाहूया। एसआयटी टीमकडून आणखीन एकदा अशोक खरातच्या ऑफिसनी तपासणी करण्यात आलेली आहे। या संपूर्ण ऑफिसमध्ये अनेक लोक जे आहेत ते भविष्य पाहण्यासाठी येत होते अशा पद्धतीचं संशय आहे आणि जे महिलांसोबत गैरवर्तन झालेलं आहे, गैरकृत्य झालेलं आहे ते याच ऑफिसमध्ये झाल्याचं सुद्धा संशय आहे। त्यामुळे एसआयटी टीमकडून आणखीन एकदा आज या संपूर्ण ऑफिसची हे तपासणी करण्यात आलेली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागामध्ये हे ऑफिस आहे। ओकस प्रॉपर्टी नावाचं हे ऑफिस आहे आणि जे नागरिक आहेत ते इथेच भविष्य असेल किंवा अंकशास्त्रावर आधारित जे भविष्य आहे ते पाहण्यासाठी इथे अशोक खरातकडे येत होते आणि आत्तापर्यंत ज्या 3 महिलांनी तक्रारी हे दिलेल्या आहेत अशोक खरातच्या विरोधात, त्यांच्यासोबत जे गैरकृत्य आहे ते याच ऑफिसमध्ये झाल्याचा संशय आहे आणि त्याचीच तपासणी करण्यासाठी आज जे एसआयटीची टीम आताच काही वेळाआधी या ऑफिसच्या इथे येऊन या संपूर्ण ऑफिसची तपासणी केलेली आहे। काही फिर्यादी महिलांना सोबत घेऊन ही टीम या परिसरामध्ये आली आणि या ऑफिसची जी आहे तपासणी केल्याचं आपल्याला बघायला मिळते। आत्तापर्यंत 3 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। आणखीन काही महिला आहेत ज्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे असंही संशय आहे, तेही महिला तक्रार देऊ शकतात अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त एकूणच केला जातोय। त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये काय काय घडलेलं आहे हे उद्या मुख्यमंत्री सांगणार आहेत। त्यामुळे आत्तापर्यंत तरी अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज जे एसआयटीची टीम आणखीन एकदा या संपूर्ण ऑफिसमध्ये येऊन तपासणी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।